हाय, मी प्रशील आणि आज मी आता नवीन चॅनल चालू केलंय लाईफ स्किल एज्युकेशनवर. तर वेळ न घालवता डायरेक्ट आपण बोलायचं सिम्पल. हे पाहू शकता तुम्ही काय लिहिलेलं आहे. धिस टाइम टू शॅल पास. ही वेळ पण निघून जाईल. हे वेळ पण निघून जाईल. ये वक्त भी बीत जाएगा. वेळ निघून जातो. कोणासाठी थांबत नाही. कितीही काही झालं तरी वेळ थांबणार नाही. काही पण हो, एनिथिंग नाही थांबणार कोणासाठी. कोणी तुम्हाला सोडून गेलं, जॉब सुटलं, पैसे नाहीये, फिरासाठी जायचं आहे. काही पण वेळ तुमच्यासाठी कधीच थांबणार नाही. हम्म. कोणी वारलं सुद्धा तरीही थांबणार नाही. तुम्ही फेल झाले तरीही वेळ थांबत नाही. तुम्ही कोणाला सोडून चालले त्यांच्यासाठी पण वेळ थांबत नाही. वेळ थांबतच नसतो. कारण वेळची हे ॲबिलिटीच आहे, स्किल्सच आहे की तो कंटिन्युअसली चालतच राहणार. तो कोणासाठी थांबणार नाही. कितीही इम्पॉर्टंट, कितीही मोठं दुःख तुमच्यावर येऊ द्या, पण तो थांबणार नाही. कितीही काही झालं तरी. तर आजचं हेच होतं आपलं की धिस टाइम टू शॅल पास. पण याच्यातून शिकण्यासारखं असं की चांगला वेळ जर आपल्याकडे असेल तर तो सुद्धा निघून जाईल कधी ना कधी. आणि वाईट वेळ जर असेल तर ते सुद्धा निघून जाईल कधी ना कधी. दोन्ही वेळ आपल्याकडून निघूनच जाणार आहे. तर आपल्याला फक्त हेच लक्षात ठेवायचं आहे की चांगल्या वेळेमध्ये अशा लोकांसोबत राहावे की जे आपल्यासोबत दुःखाच्या वेळेस पण असतील. आणि दुःखाच्या वेळेस असं राहावं, मन नाही सोडायचं स्वतःचं. स्वतःला आवरून घ्यायचं आणि कंटिन्युअसली काम करत राहायचं. कारण हे वेळ पण निघूनच जाणार आणि चांगली वेळ येणार. आणि चांगली वेळ आली म्हणजे असं नाही का खूप गर्व करायचं स्वतःवर. नाही, गर्व करायची काहीच गोष्ट नसते. जे काही होत असते ते फक्त तुमच्यामुळे नसते, बल्कि लोकांच्या एका कलेक्टिव्ह एक्सपिरियन्समुळे असते. लोक काहीतरी सोबत करतात कलेक्टिव्हली, त्याच्यामुळे काहीतरी सोबत येऊन तुमचं एक वर्क होते किंवा जे काही तुम्हाला होते ते सगळं होते. तर चांगल्या वेळेमध्ये चांगल्या लोकांची साथ नाही सोडायची आणि वाईट वेळेमध्ये स्वतःची साथ नाही सोडायची आणि मन नाही सोडायचं. आणि शेवटी सांगतो म्हटलं तर हे एक मी माझ्या आरशावर ड्रॉइंग काढलेली आहे आणि त्याच्या टी शर्टवर लिहिलेलं आहे की आय एम गुड इनफ. तर प्रत्येक वेळेस हेच म्हणायचं की आय एम गुड इनफ, आय एम गुड इनफ. थँक्यू. मिळते